नगरपालिकेचे इलेक्शन अंतिम टप्प्यावर 1-2-3 दिवसावर आलेले आहे आणि त्या माध्यमातून तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा आहे किंवा तुमची जी कामाची पद्धत आहे त्या माध्यमातून जे आज ज्या युत्या आघाड्या आहेत त्या ते धनाडे बलाडे उमेदवार आहेत त्यांच्याशी तुमचं काय त्या माध्यमातून तुमचं काय नागरिकांशी संवाद? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे, मला काय माहीत नाही मी किती फास्ट आहे, मला काय त्याला काही कळत नाही. क्लिअर सांगतो तुम्हाला, मी जीवनात निस्वार्थानं काम केलं. जीवनात जे नशिबात आहे ते तुम्हाला मिळत असते, सगळेच पैशानं होत नसते. माझ्या म्हणण्यात होतं काही लोक त्यातनं मोठी झाल्याने आता पैशाच्या गोष्टी बोलायला लागले. आपण पहिलं काय होता हे मी सांगतो. आणि त्यावेळेला तुम्ही आला, तुम्ही मोठं झाला, तेव्हा पैसा नव्हता, तुमची माणुसकी होती. आता जे तुम्ही हे करायला आला असा ही पैशाच्या गोष्टी आणि ह्या गोष्टी करता त्या चुकीच्या झालेल्या, हे माझं मत होतं. आज मी उभारलो कशासाठी? सध्या जनतेला जो कलंक लागला आहे, पैसे घेऊन मतदान जनता करते, ते बिन पैशाची पण मतदान करून जाते त्या, ते मीच सांगायला लावले. आणि त्याचं उदाहरण म्हणजे विजय सरदार द्यायला ना, मी चॅलेंज स्वीकारले ना. कोण आहे तुमच्यासारखे लोक आहे का माझ्यावर प्रेम करायला? का मला वाईट वाटते हो. आता मी दोस्ताची आई वारली, तिथे गेलो तर तिथं माणसं मला पैसे मला देऊन मला नको आहे. ही पैसा कशाला पाहिजे आहे? मला कोण मागत नाही. तू जे प्रेम केले ते आत्ता पण करा, ह्याच्या पुढं पण करणार. मी निस्वार्थानं आपुलकी पॅन खर्च कोण मागते? आता माझीच पोरं मला नाश्ता बिस्टा देतात, काय सांगू, पेट्रोल तीच घालायला नाही. पाम्पलेट आत्ता पण 20-25 हजार नुसतं सप्लेट मला. तर मला क्लिअर सांगतो, पाम्पलेटला 10,000 रुपये गेल्या, फॉर्मला 5,000 बायकोच्या भरलेलं, ते पण 2.5 परत आलं माझं. मला आता राहिले रिक्षाला काय असतील ते नियमाने ती 2-4-5 दिवस फिरेल ती. माझी पोरं फिरायला आल्यात, वारंवार पाम्पलेट वाढतात. तुमच्यासारखे अपाट लोक माझ्यासोबत प्रेम करायला आल्यात. हे जर कारण काय, मी आजपर्यंत निस्वार्थ पदं आली पदं गेली, मी कधीच कोणाला अपेक्षा केली. हजारांनो पोरं पण खेळाडू केली तयार, कधी कोणाला रोखण्याची अपेक्षा केली तुम्हाला सांगतो. स्टँडिंग चेअर होतं, नगरसेवक पूर्वीच्या नगरसेवक नेत्या बेसण्या इशारा मी कधीच अपेक्षा केली काय ना. तुम्ही सुखीच्यात मी काय जाताना घेऊन जायचं ठेवून ते प्रेम आता उचमून हे 30-35 वर्ष 40 वर्ष आम्ही राबलो बघलं, जे केले त्याचं फळ आहे. आज पत्रकार बंधू कॅमेरा का माझ्यावर प्रेम, जनता का करायला लागली? आज तुम्ही पण मग तुमचा आणि आता पद आल्यावर तुम्हाला जी नशा चढली ती चुकीची चढली, हेच मी सांगतोय. पैसा आज आहे उद्या आहे, पण माणुसकीनं राहावा जगात. जर करा काचा तुम्ही खा. आता इलेक्शनला जे प्रेम दाखवते ते 5 वर्ष दाखवले असते, कामं झाले तर कशाला आमच्यासारखं उभारते हो? आम्हाला कुठे वेळ आहे इथं? जनतेवर किती अन्याय व्हायला, जनता किती वाढायला, आणि जनतेला ते सांगतो ना, 2 पैसे आम्ही त्याला कशाला बळी पडायला आलाय तुम्ही? स्वाभिमान तेव्हा नाही, बाबासाहेब आंबेडकरने 1 दिवस कशाला केला? मग स्वाभिमानासाठी दिलाय. स्वाभिमान फार मोठी ताकद आहे. तुम्हीच वरडताय डबरं ह्या त्या ह्यो झालं नाही ते. आज सुलभ शौचालय कोल्हापूरची काय पार्किंग नाही, फिरत काय चाललंय हे साहेब? आणि तरी पण आणि 2 पैशाला आज आमच्या खिशात रुपयाने आईबाचा आहे तेवढ्या जात साहेब, हा कोटी रुपये सोडल्यात. आम्हाला वाटत नाही कुणाला पैसा नको आहे साहेब. आम्ही त्याग दाखवतो, आम्ही तुमच्यासाठी मरायला आलोय, आणि तुम्ही आता 2 पैसे आम्ही चला बळी पडायला आलाय आणि कुणासाठी करायला आलाय? आणि आम्ही पण कुणासाठी करतोय? आज आम्ही वाकडा बनवला. आता मी व्हॉट्सअपवर व्हिडिओवर बोलतो, मी सगळ्या नेत्यांचा वाकडा आहे साहेब. त्यांना पण वाईट वाटत असे आयला माझ्या घरच्या पण ती माझे कोणती परकी नाही, कोण सगळीच माझी आहे. पण जे चालले हे चुकीचं झालं. याला कुठं प्रशासनावर अंकुश पाहिजे. प्रशासन पण नुसतं पगार खाईर बसले, त्यांना देणं नाही घेणं, निघाली काय काय क्वालिटी. ह्यासाठी सभागृह कशासाठी पाहिजे? त्यासाठी पाहिजे. त्यासाठी मला हे सभागृह कसाय पाहिजे आहे आमच्या. आणि माझ्या बायकोला तुम्हाला उभा करा बिबलो काय? बायकोला का मला बोटीवर करायची? आमची बायको काय त्यातली आहे का? राजकारणाची आहे का? आम्ही नावासाठी करत नाही, स्वार्थासाठी करत नाही. जे करायचं जनतेसाठी, जनतेचे प्रश्न जनतेसाठी मी उभारलो. जर जनतेला हे मान्य असेल तर जनता देईल, जनता जो निर्णय देईल तो मान्य आहे. मी जे काही तुमच्याकडे तुमचे प्रश्न मांडण्यासाठी हे विकास मला माझं कोल्हापूर सुंदर मला पण वाईट वाटतं. माझी शाहू नगरी आज शाहू महाराजांनी कुणासाठी केलं? पूर्वी बागा वेगा काय आहे सांगा ना तुम्हाला. मी हेच सांगतोय ना. महापालिका पहिले आम्ही पण पदाधिकारी उत्कृष्ट आणि तेवढा कसलं उत्तर आज किमती परिस्थिती बघा, कचऱ्याची परिस्थिती, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. एवढं बजेट आणलं तेवढं बजेट झालं, तुम्हीच म्हणताय सर का नियोजनबद्ध काम होत नाही? प्रशासनाला का दारू धरत नाहीत? उठलं सुटलं. मी जसं लोकप्रतिनिधीला दूषित होते तसं अधिकाऱ्यांनी पण दूषित धरणार. ते का झोपा काढतात, पगार कशाला त्यात ठेवल्या कशाला त्यासनी? म्हणजे कलेक्टर असू द्या, ऐकताना आणि पण असू, तुम्ही कशासाठी यायचा? नुसतं तर ह्या दोघांनी मिळून आणि सच्चाईनं काम केलं तर ते होणार आहे. आणि जनतेनं पण त्याला साथ दिली पाहिजे. जनता पण राव भित्री झाली. घ्यायचं काय त्यात? शिवाजी महाराज द्यायला असते तर स्वराज्य स्थापन झालं असते का राव? यावेळा मोगलाई कसली होती ह्यांची दादागिरी. त्यातनं महाराजांनी मावळं बिवळं, त्यातलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मावळा अभिमानानं सांगतो. त्यांच्या विचारानं
त्याच्या नावाला कलंगलंग असं वागलो नाही. आज काय चाललंय राहू, नावं घ्यायची आणि अफजल खानाच्या चाली चालू आहे तुमच्या. वतनं देऊन फोडायचं, पैसे देऊन फोडायचं, मतं देऊन फोडायचं, हे योग्य नाही. आणि जनतेला पण म्हणते का पटाला आलाय तुम्ही 500, 1000, 2000, 4.5, 5 वर्ष तुम्ही आनंद लुटताय, शेवटची महिनाभर स्वाभिमान का मिळत नाही. आमची दारं 24,000 रिकामे आहेत. कोणाला पण विचारा विजय सरकार. आता इलेक्शनला चहा पण देणार नाही तुम्हाला. माझ्यावर सच्चाईनं तुमचं प्रेम असेल तर माझ्याशी करा. आणि त्यानंतर 5 वर्ष मी तुमच्याशी इमानीनं राहणार, कुठली अपेक्षा न करता. सगळं तुमचं हे मी चालणार वागलं केले साहेब. आम्ही स्टँडिंग किंवा काचर गाडीतून बसत नाही. काय चाललंय ना. आणि ह्याला आपल्या ह्याला आम्ही शाला जनतेला मी चूक देतो दोषीदार आलो. अजून वेळ गेलेला नाही. हे दिवस चांगले आहेत, अजून आहेत. विचार करा आणि मतदान करा. मी तुमच्या दारात येत होतो, तुम्हाला माझ्या दारात येऊन दिलेलं नाही. आणि ही जी नगरसेवकी जी आहे ती ग्रामसेवकी वास्तविक हिंदी प्रत्येक आम्ही दारात जायत असते जनते. आणि जनतेची सेवेसाठी आम्हाला ठेवले का जनतेवर अन्याय करायसाठी ठेवली होय. आता काल एकनाथ शिंदे साहेब येणार होते. हेच म्हणतात गरिबाचा दाता, शेतकऱ्याचा दाता, मला का आरोप अशी सगळीच नेतात. तेच नाव सगळ्याच पक्षाचे नेत्यांचं. अहो काल दिवसभर धंदा बंद होता. हातावर शनिवार पोट बीड बोंबलालेली माणसं. अहो प्रेमानं माणसं घ्या ना. तुम्हाला याचं तर जनतेसारखे आणि जनतेसारखं जावा ना. एवढी काय तुम्हाला भीती आहे. आणि प्रशासन पण त्यांच्याच बाजूकडे आहे. काय चाललंय. कालचं उदाहरण देतो तुम्हाला. हे योग्य नाही आहे हो. माझी छत्रपती शिवाजी महाराज शिवमहाराजांनी असं केलं नाही कधी. मावळ्यासाठी झटली, मावळ्यांच्या जनतेसाठी राहिली, रयतेसाठी राहिली. आज नावं घ्यायची योग्य आहे तुम्ही सांगा. तुम्हाला कालचंच उदाहरण बरोबर आहे. आणि आपण फक्त आता फक्त सेवा नो मेवा ह्याच्यावरती बरीच इलेक्शन तुमची म्हणजे फिरायला आलेल्या लोकांना त्या अपील वाढायला आवडायला लागलेलं आहे. आवडायला मग त्यांनी हे माझं 2000 सालाला माझा डायलॉग होता. ओनली सेवा नो मेवा. त्यापासून मी 10 वर्ष नगरसेवक स्टँडिंगच्या ते सांगावं ना. एक मायकेला लिहून माझ्यासमोर येऊन सांगायचं की विजय सरना माड रुपयाला कुठल्या कॉन्ट्रॅक्टर असून दे, कोण असू, बिल्डर असून दे, कोण पण असून, नागरिक असून दे, मी कोणी द्वेषापोटी माझ्या वेळा पण विरोधक होते. सरदार तालीम फिरून काही काळताही माझी इकडची आर.डी. पाटलांच्या विरोधात मी कधी मी देशा गुरुगोली बिली केले काय विचारा. तिकडे बाबा चव्हाण घेऊन माझ्या विरोधात होते. इलेक्शन संपली मी सगळ्यांची कामं केल्यात. विचारा जाऊन तिथे. आणि कधी कुठीनं आलं तरी मी हात लावलेला नाही. आम्हाला पण आम्ही भरपूर दाखवलं, आत्ता पण दाखवते. काय गरज आहे आपल्याला. आमच्या आईचं सोनटून घर बांधलं हे सांगते. आम्हाला ते दिवस आठवले गेली. आम्ही ते दिवस आठवला म्हणून जैशी करणे वैशीवर मला काय करायचं. मी आहे ते केलं बघ. आणि मी करतोय ओनली सेवा मेवा. मी बोलतोय तसंच वागतो आणि वागतो मी. आता प्रभाग बदलला. प्रभाग बदलल्यानंतर काय अडचण जाणवली. कुठला प्रभाग बघा काय 35 वर्ष कोल्हापूर माझं आहे साहेब. प्रभागापुरतं मी कामच केलं. हॉकी स्टेडियम माझा प्रभाग हवे. लाईन बाजारला जाऊन विचारा. पतपत उद्यानला विचारा. स्वतः पुट्ट्या टाकल्या, स्वतः ट्रेनिंग कधी उतरले. रंकाळ्या विचारा. कुठे म्हणा आम्ही काय पण करत होतो. म्हणून मला कोल्हापूर हे भूषण देतं ठुकरलं मी. कुठलं काय नगरसेवक असताना कोल्हापूर घेतलं नाही. तेवढा माझे नगरसेवक सगळी फिदा सगळी मी काय पण करतो. स्पर्धा फिरता दंगा धुरकूद आणत त्या खुशीनं सगळ्यांनी दिलं. घेतलं नाही साहेब. माझ्या वेळा मला आठवते 20 कपात होती. 20 कपात होती म्हटल्यावर की नाही स्टँडिंगला पहिल्या दिवशी बसलो साहेब. आणि मिटिंग चालू आणल्या बिस्लरी बाटल्या आणि ठेवल्या तिथे मिटिंगला. आणि मी गेलो ऐकते बसलो. कारण मी आल्याशिवाय ऐकते येत नव्हता. पाटकेचा आजोरीत आमच्या जाऊन बसलो. पहिल्यामध्ये बिस्लरी बाटल्या फिकून म्हणून आम्ही जनतेला सांगतोय माझं पाणी चांगलं आहे. आणि आम्ही बिस्लरी पिणे योग्य वाटते काय सांगा. त्या वळाकरी सगळं फॅन बिन लाईटा बिटा सगळ्या लावलेल्या. इकडे तर बोंबला लावल्यात. लाईट कपात बोंबला सगळ्या बांध म्हटलो. माझी आई 90 वर्षाची असून खिडकीत बसून पेपर बसते. तुम्हाला काय दिसत नाही. बांध सगळं ठरलं. ठराव तसं केला मी. आणि एक दिवस गेलो आईच्या आईचं आपली एसी फॅन हे कुठलं का काढले राव म्हटलं तुम्ही. आईला आम्ही इकडे सांगतोय आणि तुम्ही इकडे काय बोलतोय तसं तर बघा. सगळं बंद म्हणलं. स्वतःपासून सुरुवात काय मग पहिल्यापासून. आता एक दिवस बसणं जायचं पहिल्यापासून. जेवढं महापालिकेचं बजेट वाचलं तेवढं आम्ही करत होतो. आणि बोललं तसं काय चाललंय बघा ना. आता त्या महापालिका 10-20 फॅन चालू काय, लाईट चालू काय, काय कुणाचा पण हे घरात वापरतात. एकच पण ओ नो हॅलो हा हे कसं करते. आणि ते म्हणजे जनतेचा पैसा म्हणजे काही चुकीचा नाही कसं. हे मला वाईट वाटतं. आज तुम्ही जे जनतेचा विचार करून मैदानात पुन्हा उतरला. आज प्रत्येक महाविकास आघाडी असो किंवा महायुतीनं जे दिलेला संकल्प वचननामा असेल, जाहीरनामा असेल, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जनतेसाठी काय संकल्प केलेला आहे. मी जनतेला एक सांगतोय. माझा डोळ दाखवून दूध पित नाही. सगळी बघत असते. बरोबर आहे का नाही तुम्हाला. जनतेला माझं एकच पहिलं म्हणजे आमिषाला बळी पडू नका. दुसरं म्हणजे स्वतःचा स्वाभिमान ठेवा. आणि माझ्या त्या डोक्यात काय जे आम्ही बघितले महापालिका म्हणजे मी लई लहान तसा
ह्याच्या अगोदरचे आम्हाला बजेट का आहे सांगायचं. माझ्या आता मी गेल्यावर माझी एकच डोक्यात आहे, सभागृहात उभारून पहिली महापालिकेची शिस्त लावली. कर्मचारी असून द्या, नाही तर आमची जी महापालिकेची प्रोजेक्ट आहे म्हणजे टँक म्हणा, ग्राउंड्स म्हणा, बागा म्हणा, मार्केट्स म्हणा, जे उत्पन्न घरपाळा म्हणा, जे उत्पन्नाचं साधन आहे आता जे दवाखाने म्हणा, शाळा म्हणा, जे मोडकुळी सगळं आले ते पहिलं आपण केलं पाहिजे. मग तुमच्या पुढच्या महत्त्वाच्या गोष्टी ते आहेत. लोकांना शिस्त लावली. आज सुलभ शौचालय नाही राव, नाही ते बाहेरनं माणसं बोंबालत्यात येऊन वाईट वाटते राव. हां, या गोष्टीकडे नाही. रोज हे सोडायचं आणि तिसरंच मागं करायचं, ते सोडायचं चौथंच मागं लागायचं. काय चालेल, एक प्रोजेक्ट करा का पूर्ण करा का नको. आता रस्ते गल्लीबाजलं रस्ते बघा राव, सरळ का आहे का नाही, खाली ड्रेनेज आहे का नाही, लाईन आहे का नाही, गटारला ढाळ आहे का नाही, काही नाही. हां, ह्याला 5 कोटी नारळ फोडला निघाला, ह्याला 10 कोटी दिला निघाला. अरे पुढं काय परत आणि 4-6 महिन्यांनी तेच नियोजनबद्दल क्वालिटी झालं पाहिजे का नको साहेब सांगा मला. हे माझ्या पहिल्या डोक्यात आजची जी अहो माझ्या वेळात 13 रोलर होती, तुम्हाला 40 डंपर होते, तुम्हाला सांगतो 10-12 टँकर्स होती साहेब. काय नव्हतं माझ्या. आता वर्कशॉपला जावा आणि बघा जावा काय वाईट परिस्थिती आहे कचऱ्याच्या गाड्यांची. हे पहिलं काय त्या प्रशासन का उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करत नाही. आज पार्किंग आहे, मार्केटिंग आहे, काय नाही, कशात नाही सांगा ना पार्किंग. आज व्यायामशाळा गोरगरीबाला शाळा बिळा चालू. आता शाळेची किती महापालिका शाळेतनं पोरं आता डॉक्टर इंजिनियर वकील येतो. म्हणजे जर त्या संस्थेत राहायचं असेल तर त्या संस्थेचा धंदाच करायचा असेल मग काय उपयोग आहे. आज ठीक आहे सेवा आहे, नो मेवा इथं. माझं काय इश्यू खरं तुम्हाला सांगतो, तिथं घालायचं आणि तिथं काढायचं. जनतेला वाटतं हे आता 1000, 500, 2000, 3000 दिले, पण तिथं बसत नाही. इथलं घालायचं तिथं. त्यामुळे सेवा कशी होईल सांगा ना. आज संस्था राहिली पाहिजे या मताची मी आहे. मला काय देणं, कोणाला अडचण आहे, मला अडचण आहे. आमच्या बाण मॉप ठेवले, ह्याला काय कमी आहे, काय नाही हो आमच्या बाणं ठेवलेले. आमचा बा मेला तो 1 रुपया पण नव्हता. पडक्या घरात माझी आई आणि मी इथं राहतो. अभिमानानं माझा मावल्या माल बऱ्याच दिवस आम्ही इथं झोपत होतो या हेच माझं घर आहे. माझी शेती आहे 2-3 ठिकाणी, सगळे पाण्यात जाते. रेड झोन स्वतः ठराव केला आहे मी स्टँडिंग चेअरमन असताना. माझी आई 92 वर्षाची, 1 फुटानं माझ्या उमऱ्याला आता घर बुडून 10 फूट पाणी असते. जाधववाडी कदमवाडी विचारत जावा पाहिजे तशा भरी पैशासाठी काय पाहिजे ते चालले. नियोजन नाही काय नाही टाकायला आल्या. आता घातल्याला उसा घातलेले पैसे पण येत नाहीत तरी आम्ही सुखी समाधानी आहे. आम्ही अपेक्षा पण केली नाही. जावा माझ्या जाधवडी राहणार आता फुले बघायला फुले दाखवतो डोळ्याला दाखवले. ह्यो 7-12 ह्यो माझा ठराव का माझ्यात दम होता. माझ्या कोल्हापूरबद्दल मला आदरप्रेम, माझ्या जनतेबद्दल आदरप्रेम आहे म्हणून मला बोलतो. त्या नेत्यासनी आता झाल्यात मोठ्यासनी खुळे हे काय म्हणते, खुळं म्हण शानं म्हण. आता मला खुळं म्हणतो ते हॉकी स्टेडियम केलं आणि करून दाखवलं वाटतं म्हणते शाबाशा. अहो जिद्द कष्ट असेल 40 शिफारती बी खेळाडू आहे. फिक्सिंग करून आयुष्यात खेळू पण नाही. आणि आता हे बी जनतेला दाखवलं. हे कलंक पुसून मला इतिहास घडवायचा आणि इतिहास घडवू ना. माझे कोल्हापूर आई अंबाबाई मला माझं दैवत आहे आपलं कपलेश्वर दैवत. मला साथ देणार बघा. माझा कोणी मला कोणा आरोप करायला माझा कोणी दुश्मन नाही. पण जे चाललंय ते चुकीचं चाललंय. याला कुठे तर आपण आळा आणा. कुठे त्या डॉल्बी, कुठं महाप्रसाद वाईट गोष्टीला या नेत्यांच्या पोरांच्यावर किती गुन्हा दाखवावं बरा. आम्हाला आमच्या शिवाय मला छत्रपती अभिमान नाही. जे सत्य आहे ते सत्य. ही शिवनगरी आहे, सर्व जाती धर्माचा देश आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि यांच्या हळूच घरातली बघा जावा काय तर इकडे दाखवता एक करता एक करायचं. दुश्मनी करा ना सर. का वाईट प्याराला, काय वाईट चित्ताला काय. सर्व धर्मात सांगितले, सर्व जाती धर्म. देश हा श्रेष्ठ आहे. ज्या देशात राहतो त्या देशाच्या जगामध्ये अल्लाह भगवान विश्वासंडे माफ करणार. जे करल तो निस्तार. सगळीच काय त्यातले नाही. तो आम्ही खेळाडू असल्यामुळे आम्हाला आम्ही जात भेद मानत नाही. एक बर्डेने एक पेला असतो राव, बूट पण पायात नसतो. आम्ही बोंबले तरी याचा ॲक्टिव्ह भाऊ सरकारने नाही. असा माझं कोल्हापूर होतं, शिवनगरी. असं माझं महाराष्ट्र आहे. चाललंय काय आता. हां, आपल्या चुका सांगतात का सांगा बरं. आता गणपतीत पाहिजे तसं नसतात ते दिसत नाही. ज्या गणपतीचं नाव घेऊन आम्ही चालू आम्हाला वाईट वाटत नाही. हां, दुसऱ्याला नावण्यापर्यंत आपण काय केलं, मी काय केलं, मी काय करतो, मी काय केलं हे पहिलं महत्वाचं आहे. ही दारू पिलोड आणि तुम्हाला दारू सोडून मग असलं चालले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी चालले. हसू नका, सत्य आहे. चालले का वाईट चुकीचं आहे. जे मनात आहे बोलतोय मी. ठरवून बोलत नाही, वाचून बोलत नाही. जे चालले माझ्या देशाबद्दल, माझ्या जाती, माझ्या धर्माबद्दल मला अभिमान आहे. माझ्या महापुरुषांच्याबद्दल. त्या कुणासाठी केलं त्या महापुरुषांनी. त्यांना प्लॉट पाडायचं असतं काय करायचं तर लई केलं असतं. ते काय केलं देशात ते स्वतः तुमच्याकडे ते पण तुम्ही विसरायला आलाय स्वतः स्वार्थासाठी, पैशासाठी. आणि नावं नुसती ठकाठक घेतात आणि ठोकतात वाटते. एवढं आणलं तेवढं. माझ्या आई अंबाबाईचा सगळेजण येतात, आशीर्वाद घेतात आणि परत बघतच नाही. मग काय एवढं प्रॉब्लेम आहेत बघा ना.
अंबाबाईला आणि आमची पण हे बाजूला आंबा सोडा साहेब येणार आहेत. वाईट आहे नाही, आणि ते बघून घेते लक्षात ठेवा. इथंच करायचं आणि इथं निसणार आहे. त्यामुळे काय बोल सरतेशेवटी आपल्या मतदारांना आपण काय आव्हान कराल? मी मतदारांना हेच सांगतो, माझ्या मतदारांना अनेकदा स्वाभिमान राखा, आम्ही त्याला बळी पडू नका. खरोखर जो काम करतोय, ज्याला तुमच्या आदर प्रेम आहे, तुमच्यावर सुख दुःखात आपल्या येते, अशा लोकांचा विचार करा. हात धरून येणारा, घरात आपली कामीचीवर काम करणारा, स्वार्थपणे न करणारा, चांगली व्यसनापासून मुक्त राहा, चांगलं वागा, चांगलं. मी या पोरात हे सांगतोय, दुसरं आपला यूज आणि थ्रू करायचं. आपल्याकडे ते जगाकडे आहे, कोण कोणाचं नसते बाळ. खरोखर अन्याय होती तिथं आवाज उठवा, तिथं सहन करू नका, आणि चुकीचा मार्ग वापरायला आला तिथं जाऊ नका. जर तुम्हाला यूज आणि थ्रू करायचं, तुम्ही पण त्यासनी यूज आणि थ्रू करा. जर तुम्हाला पैशातून त्याला पैशातच बोला. हे मी सांगतोय, स्वतःचा स्वाभिमान विकू नका. ही आपल्याला देतात आणि मागण्या काढून बघतात, लाचार होऊ नका. आपण प्रेमापोटी जातो, पण त्याचा गैरफायदा घ्यायला लागल्यात, आणि तो येतो का नाही ते बघा. आपल्या रात्री येणारा, सुख दुःखात येणारा, अडचणीला येणारा तो खरा देश. चांगला असताना लई जण येतात साहेब. आता मी साहेब झालो 100 जण असतात, पण मी आता साहेबाच्या आजूरी जी असते ती आपली असतात, खरी प्रेम. म्हणून मला एकेला डोळ्यात पाणी ते वाईट वाटते. आता सांगतो ना, स्मशानमध्ये मला पैसे नकोच, मला कशाला लागतात पैसे. नाही साहेब असून दे, पेटवार नाही रे, कोण मागा, मी दुसऱ्या गाडीवरून फिरतो. हे प्रेम ठेवा, आणि हे प्रेम ठेवणार. मी जनतेचा विश्वासघात करणार नाही. एक सांगतो, पद माहिती मी पदासाठी नाही. मी जर चुकीचं बोलले त्या क्षणाला मी माझा राजीनामा, जर माझी आई जरी चुकली तर चुकली म्हणतो. हे माझा स्वभाव आहे. मला काही लोकांना वाईट वाटत होतं, आले फटकळ्या बोलतोय वाटतं ना, पण कवा तर त्याला आठवले आलं सरदार बोलतो ते बरोबर आहे. आता पोराचे पण खेळताना कमल कोणा जाण राखा, ह्यातनं मोठं व्हा. तुमचं करिअर 10 वर्ष आहे, म्हणजे कसं 15 ते 25 त्यात करिअर करा. आणि ही तालमी मंडळं असावी तुमची, पण शाळेतनं कॉलेजमधनं शिका. शिक्षणावर खेळ पण पाहिजे. तुमचं करिअर करा, करिअर त्यानंतर एन्जॉय करा. 30-35 वर्षांनी बायका पोरं झाल्यानंतर एन्जॉय. वेळ गेल्यावर परत येत नाही. साहेब मला या राजकारणात इंटरेस्ट नव्हता, मला आवडत नाही. मी आता स्पष्ट तुम्हाला माहिती आहे, मी राजकारणी नाही, मी खेळाडूच आहे. पण मला माझ्या बागाने निवडून गेलं, मी मॅच खेळत होतो. पहिला उभा केला, मी झालो म्हणतो ग्राउंडच जाता. म्हणजे आज मला कळालं, पद असलं तर ती किंमत काय असते. आणि सभागृहामध्ये आज इथं बोलणं वेगळं आणि सभागृहात बोलणं वेगळं. याला जी ताकद आहे ती नाही आहे ताकद. म्हणून मी जनतेच्या प्रश्नासाठी मी रिक्वेस्ट विनंती करते. मी बघा उभारलोय प्रभाग 7 म्हणजे माझी हॉकी स्टिक आहे, त्यातनं मी मोठा झालो, तीच मला स्टिक मिळाली. त्याला मला महत्त्व करून सहकार्य करा, एवढीच नाही. जनता जो निर्णय देईल तो मला माहिती. जनतेला वाटलं पैसा, आणि ही जनशक्ती आहे. जनशक्ती आपल्याला काय नाही. जनशक्तीच्या जेव्हा उभारले जनता जे बिल ते मला नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.